सीएम न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत। आता आपण आहोत महात्मा फुले वाडा येथे। महात्मा फुले वाडा म्हणजे एक इतिहास आहे। ह्या वाड्याला इतिहास हा आपल्या लक्षात राहावा याकरता नेहमीच महात्मा फुलेंचे विविध कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येतात। तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी आमच्यासाठी ही दारो खुले केलेली आहेत, त्या आपल्या माई आहेत। तर त्यांचा आणि महात्मा फुले यांचा जो इतिहास आहे तो नेहमीच सर्वांपर्यंत पोहोचावा याकरता प्रत्येक जण काही ना काही काम करतच असतो। तर महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकता मिसळचं आयोजन करण्यात आलेले आहे। 5000 किलोची ही मिसळ असणार आहे। त्यामध्ये प्रसिद्ध शेफ आहेत विष्णू मनोहर, हे ही मिसळ बनवणार आहेत। तर हा नक्की कार्यक्रम कसा असणार आहे, हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला यामध्ये कोण कोण आहे सहभागी याविषयीची आपण अधिक माहिती घेणार आहोत। आदरणीय माळी साहेबांची सूचना अशी आहे की आपण नियोजना संदर्भामध्ये बोलावं, परंतु आदरणीय भोंडवे साहेब आलेले आहेत आणि ते चांगले वक्ते पण आहेत, लेखक आहेत। आज इथे जमायचं कारण असं आहे की आदरणीय महात्मा ज्योतिराव फुलेंचा वाढदिवस 11 एप्रिलला आहे आणि हे 2024चं साल चालू आहे। अजून 2 वर्षानंतर म्हणजे 24 संपलं, 25 आणि 26, 27व्या वर्षी त्यांना 200 वर्ष पूर्ण होणार आहे। आपणही सगळे सामाजिक कामामध्ये काम करतो। आपल्याला सामाजिक काम करताना आपल्या क्षमता काय आणि 200 वर्षापूर्वी 150 वर्षापूर्वी त्यांनी जे काम केलं त्या काळामध्ये म्हणजे असं एक क्षेत्र नव्हतं की ते फक्त कार्यकर्ता होते, सामाजिक काम करत होते असं नाही, तर ते उद्योगपती पण होते। अनेक अंगाने म्हणजे ते विचारवंत होते, पण आजकाल कसं आहे की विचारवंत नुसतं असून उपयोग नाही की कृतीशील पण होते। तर ज्यावेळेस आपण महात्मा फुले वाचतो त्यावेळेस त्यांचं महत्व कळतं आणि आपण भाग्यवान आहोत की अशा मोठ्या महापुरुषाचा वाडा आज आपल्या पुणे शहरामध्ये आहे। आणि या वाड्यामध्ये परवा दिवशी भंडारी नावाचे एक विचारवंत आले होते आणि त्यांनी एक शब्द चांगला पाळला। तो शब्द असा होता की मला इथे तीर्थक्षेत्राला भेट दिल्यासारखा आनंद होतोय, मला इथं स्फूर्ती मिळते। आजच्या या सगळ्या धावपळीच्या युगामध्ये आज आपण सगळेजण नुसतं धावतोय की स्कूटर असेल तर 4 व्हीलर कधी मिळेल आणि 4 व्हीलर मिळेल तर अजून मोठी गाडी कशी मिळेल, 2 रूमचा फ्लॅट असेल तर अजून मोठा कसा मिळेल। ह्या सगळ्या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला एक चांगला विचार सुचावा आणि समाजामध्ये चांगलं काम उभं राहावं। एवढंच सांगायचं की मागच्या वर्षी सगळ्यांनी इतका चांगला सपोर्ट केला आणि 200 व्हिडिओ फार जग म्हणजे सगळ्या चॅनलनी आणि समाजाने कौतुक केलं। अनेक लोक जी कधी महात्मा फुले वाड्यावर नव्हती आली ती वाड्यावर आली आणि आपल्या सगळ्यांचं ध्येय एकच आहे की 2027ला देशाचे राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री असतील, त्यांनी या ठिकाणी यावं आणि इथं फार मोठं म्हणजे महात्मा फुलेंचं काम समाजापर्यंत पोहोचावं या उद्देशाने आपण हे सगळं करत आहोत। 5000 किलोची ही जी एकता मिसळ आहे ही नक्की कशा पद्धतीने बनवणार आहेत याविषयीची अधिक माहिती आपण घेणार आहे आणि आता आपल्यासोबत ऍडव्होकेट मंदार जोशी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। गेल्या वर्षीपासून आम्ही या अभिनव उपक्रमाला सुरुवात केली की एकता मिसळ। या मिसळ एक निमित्त आहे, परंतु आपण बघत असाल हे जे थोर महामानव होऊन गेलेत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त, तसेच महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 तारखेला आंबेडकर पुतळा येथे आणि 11 तारखेला महात्मा फुले स्मारक येथे मिसळीचे निमित्त मिसळीचा सगळ्यांनी आनंद घ्याच, परंतु या थोर स्मारकांना देखील भेटी दिल्या पाहिजेत। लहान मुलांमध्ये, तरुणांमध्ये ही जी पूर्वीची आपली जी प्रेरणा देणारी स्मारक आहेत यांना कुठेतरी भेट दिली पाहिजे। आपण अनेक ठिकाणी जातोय, भेटतोय, परंतु जी स्मारक आहेत या स्मारकाला भेटी देऊन एक ऊर्जा आपल्या अंगात संचारेल आणि आपला जो इतिहास आहे तो जगभर जाण्यासाठी आपल्याला फार त्याचा मोलाचं मदत होणार आहे। तर परत एकदा मी सगळ्यांना सांगतो, सर्व नागरिकांनी, सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी ह्या ज्या प्रेरणादायी ठरलेली स्मारक आहेत, महात्मा फुले स्मारक असेल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असेल, याला यावं, भेट द्यावी आणि या आठवणींना उजाळा द्यावा आणि त्याचबरोबर एकता मिसळीचा आनंद घ्यावा। जाती जातीतील, समाजातील तेढ कमी होण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे। आणि परत एकदा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण देतो
आणि नक्कीच आपण या ठिकाणी 11 तारखेला महात्मा फुले स्मारक पुणे आणि 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कॅम्प येथे सगळ्यांनी येऊन या एकता मिसळीमध्ये सहभागी व्हावं. हे बघा, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही दोन कर्ते सुधारक आपल्यातले होते. सुधारकांमधले जे दोन प्रकार आहेत की ज्यांनी वैचारिक क्रांती केली, नवे विचार मांडले, आणि दुसरा जो प्रकार आहे तो नुसते विचार मांडून थांबले नाही, तर त्यांनी त्या दृष्टीनं प्रत्यक्ष पावलं उचलली, समाजामध्ये बदल घडवले. तर महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोन्हीही आपल्याकडचे समाज सुधारक हे कर्ते सुधारक आहेत. काम करून दाखवलं. 11 एप्रिल 1827 महात्मा फुलेंचा जन्म झाला, एका क्रांतिकारकाचा जन्म झाला. आणि हा क्रांतिकारक ज्यांना महात्मा गांधींनी स्वतः महात्मा अशी पदवी दिली, हा क्रांतिकारक की ज्यांना वीर सावरकरांनी क्रांती नायक म्हटलं, हा क्रांतिकारक की ज्यांना आपला गुरु म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी आपले गुरु म्हणून गुरुस्थानी त्यांना मानलं आणि आपले गुरु केलं, हा असा क्रांतिकारक की ज्यांना न्यायमूर्ती रानडेंनी सुद्धा ज्यांच्या कार्यात, स्वतःच्या कार्यात ज्यांची मदत घेतली, अशा क्रांतिकारकाचा 11 एप्रिल 1827 ला जन्म झाला. आता त्यानंतर महात्मा फुलेंना शाळेत घातलं. शाळेत घातल्यानंतर महात्मा फुलेंच्या आता काळ बघा कसा होता. 1827 म्हणजे 1818ला पेशवाई बुडालेली आहे, मराठी राज्य बुडालेलं आहे. आणि त्यानंतर काही वर्षांनी महात्मा फुलेंचा जन्म झालाय. ज्योतीचा जन्म झाला. जन्मताच महात्मा फुले नव्हते. त्याचं नाव ठेवलं ज्योती. ज्योतीचा जन्म झाला आणि या ज्योतीला 1827 ला जन्म झालेल्या ज्योतीला आपल्या पहिल्या 7-8 वर्षामध्ये इथं जे बघायला मिळालं ते समाजाचं वास्तव भीषण होतं. इथं समाजामध्ये विषमता होती, जातीयता होती, इथं पुरोहितशाही आणि ब्राह्मणशाही माजलेली होती. अशा वेळी ज्योती ज्यावेळेस शाळेत गेला, मराठी शाळेत सुरुवातीला गेला आणि नंतर इंग्लिश शाळेत गेला, या शिक्षणानं, मुख्यतः इंग्लिश शिक्षणानं त्याच्या मनामध्ये समतेची ज्योत पेटली. समाजामध्ये समता यायला पाहिजे. आता समता कशी येईल तर शिक्षणाने समता येईल. शिकलं पाहिजे, वेगवेगळे पुस्तकं वाचली पाहिजेत, समाजामध्ये बदल घडवला पाहिजेत, हे त्याच्या मनाने घेतलं आणि म्हणून ज्योती शिक्षणाकडे वळला. आणि म्हणून 1848 मध्ये भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा चालू केली. दीन दलितांच्या, महारमांगांच्या, चांभारांच्या मुलींसाठी ती शाळा चालू केली. आणि त्यानंतर त्यांनी पुण्यामध्ये 52 शाळा वेगवेगळ्या चालू केल्या. आपल्या फक्त शाळा जी माहितीये भिडेवाड्यातली फुल्यांची शाळा माहितीये. पुण्यामध्ये वेताळपेठ म्हणजे आत्ताची गुरुवार पेठ आहेत, बुधवार पेठ आहेत, अशा अनेक ठिकाणी त्यांनी शाळा चालू केल्या. 52 शाळा चालू केल्या. शिक्षणाची गंगोत्री इथं गेली. त्यापुढं महात्मा फुलेंनी शेतकरी वर्ग असेल, कामगार वर्ग असेल, मजूर वर्ग असेल, या सगळ्या दीन दलितांसाठी मोठं काम उभं केलं. आज आपण काय करतोय? आज आपण उभे आहोत 2024 मध्ये. 2024चा 11 एप्रिल काही दिवसावर आलेला आहे. 11 एप्रिलला आपल्याला करायचं आहे काय? 11 एप्रिलला आपल्या सगळ्यांना, सर्व पुणेकरांना इथं यायचंय, फुलेवाड्यात यायचंय, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंपुढे नतमस्तक व्हायचंय, त्यांना वंदन करायचंय. आणि काय ठरवायचंय असं की महात्मा फुलेंनी जे काम चालू केलं ते काम आपल्याला पुढे न्यायचंय. काय काम? समाजामध्ये समता निर्माण करायची. काय काम? शिक्षणाचा प्रसार करायचा. काय काम? शेतकऱ्यांचं दैन्य आणि दीनता घालायची. इथल्या परदलितांमधल्या, इथल्या कष्टकऱ्यांच्या आयुष्यामधली दीनता आणि विषमता बाजूला करणं, यासाठी आपल्याला त्यांचं स्मरण करायचं. त्यासाठी इथं यायचंय. 11 एप्रिल आपण इथं काय करणार आहोत? आपण मिसळीचा मोठा कार्यक्रम केलाय. मिसळ का? मिसळ हे निमित्त आहे, लक्षात घ्या. मिसळ एकत्र येऊन आपण मिसळ खातो, एकत्र येऊन मिसळ करणार आहोत. एकत्र या, हा यातला सगळ्यात मोठा संदेश आहे की आपल्याला एकत्र यायचंय. एकत्र येणार आहोत आपण, मिसळचा आस्वाद घेणार आहोत. पण त्यावेळेला आपण 2027 मध्ये महात्मा फुलेंच्या जन्माची द्विशताब्दी आहे, 200 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्या 200 वर्षाचा कार्यक्रम आपण भव्य करणार आहोत. कार्यक्रम तर करणारच आहोत, इव्हेंट तर करणारच आहोत. पण तो इव्हेंट नुसता करणार नाही, त्या इव्हेंटची मुवमेंट करणार आहोत. तो जो उरुसासारखा कार्यक्रम नुसतं नसणार आहे,
तो नुसता मोठा भव्य कार्यक्रम नसणार आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एक कायमस्वरूपी विधायक असं काम उभं करणार आहोत आणि त्या कामाची सुरुवात आपण करणार आहोत. त्याची सुरुवात आपल्याला या 11 एप्रिलला करायची आहे. 11 एप्रिलला सर्व पुणेकरांना आवाहन असं आहे की त्यांनी मोठ्या संख्येनं, लाखोंच्या संख्येने इथं यावं, एकत्र यावं. एकत्र समाज येणं हे समाज सुधारणेचं पहिलं पाऊल आहे. त्यामुळे समाजाने एकत्र येण्यासाठी आपण कार्यक्रम करतोय. माझी तमाम पुणेकरांना विनंती अशी आहे की सगळ्यांनी आपण 11 एप्रिलला तुम्हाला ज्या वेळेला वाटेल, सकाळी 7 ते रात्री 9 या वेळात तुम्हाला जी योग्य वेळ आहे त्यावेळेला इथं या, एकत्र येऊ, आपण स्नेहमेळावा घेऊ, मिसळीचा आस्वाद घेऊ आणि शपथ घेऊयात समाज बदलण्यासाठी कार्यकर्ता होण्याची. जय ज्योती जय क्रांती. नमस्कार, मी वनिता वागसकर. आज या वाड्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जमलेलो. मागच्या वर्षी इथे 5000 किलोची मिसळ करण्यात आली होती. यावर्षी इथे 12000 किलोची मिसळ करण्यात येणार आहे. अयोध्येला राम मंदिरामध्ये शिरा करण्यासाठी जी कढई वापरल्या गेली होती ती सेम कढई इथे आणणार आहेत आणि हा एक मोठा विक्रमच आहे. आतापर्यंत 7000 किलोच्या मिसळचा विक्रम झाला होता. याला 12000 किलो इथे मिसळ केली जाणार आहे. खरं म्हणजे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचं कार्य हे शिक्षण आणि दलितांसाठी आणि सर्व समाजासाठी आपल्या सगळ्यांना खूप प्रेरणादायक आहे. येत्या 2 वर्षामध्ये 200 वर्ष पूर्ण होणार आहेत. या तुमच्या माध्यमातून आम्ही लोकांना सगळ्यांना अपील करतो की तुम्ही सगळ्यांनी या दिवशी इकडे सहभागी व्हा आणि ही आपण मोठ्या प्रमाणावर जयंती साजरी करू. 2 वर्षांनी 200 वर्ष पूर्ण होतात. या ठिकाणी आपण पक्षीय कुठलं राजकारण न करता जो भिलेवाडा आहे तो 2 वर्षात पूर्ण व्हावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि जो आपल्या दीपक भाऊंनी जो कार्यक्रम आता राबवलेला आहे एकता विचार मंचाने, तो सगळ्यांनी यावं आणि जी काय मदत लागेल, दीपक भाऊ तुम्ही एकटे नाहीत, आम्ही सगळेजण आहेत, आम्हाला तुम्ही हातभार लावायला लावा. आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत.